Hello friends, today we are going to discuss about the story of tea. चहाची कथा किंवा चहाची गाथा याविषयी आपण आज पाहतोय. ॲक्च्युली इट इज अ सेकंड पार्ट ऑफ धिस स्टोरी और प्रोज. या स्टोरीचा किंवा या प्रोजचा हा सेकंड पार्ट आहे. बिकॉज वी नो दॅट दिस लेसन इज सो लॉंग, सो वी हॅव just try to make some parts of this lesson to make it easy to understand. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी हा लेसनचे आपण काही भाग या ठिकाणी पाडले, ते भाग आपण या ठिकाणी पाहतोय. इन फर्स्ट पार्ट्स we have discussed about the initial situation that is related to the story of tea, that is tea. Now we will discuss about this story continuously, so it is a second part of this story. That is, the title of the story is the story of tea. स्टोरी ऑफ टी या कथेचा रिमेनिंग पार्ट जो आहे पार्ट 2 तो आपण पाहतोय. आफ्टर दॅट वी विल सी द पार्ट नंबर 3. ओके, आपण पार्ट 1 बघितला, आता पार्ट 2 पाहतोय. पार्ट 3 जो आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत. सो लिसन केअरफुली अँड ट्राय टू पे युअर टोटल अटेन्शन टू द स्टोरी ऑफ दिस लेसन. वाय? बिकॉज व्हेरी इंटरेस्टिंग. वाय इट इज इंटरेस्टिंग? टी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. आपल्या जीवनामधला चहा हा खूप महत्त्वाचा घटक असल्यामुळं इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी फॉर ऑल ऑफ अस. आपल्याकरता ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. सो आय वुड लाईक टू रीड द पॅराग्राफ अँड ट्राय टू एक्सप्लेन ऑल द थिंग्स ऑफ द पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ मराठी as well as English also. Okay, Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. बघा, हे जे Camellia sinensis म्हणजे the plants of the tea or the botanical name of the tea, that is Camellia sinensis. Camellia sinensis जे आहे हे एव्हरग्रीन प्लांट्स असून ग्रो इन ट्रॉपिकल्स अँड सबट्रॉपिकल क्लायमेट्स. हे काय सांगितलं मी तुम्हाला, एव्हरग्रीन प्लांट्स आहे आणि एव्हरग्रीन प्लांट्स असून हे उष्णकटिबंध, ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंध, आणि सबट्रॉपिकल समशीतोष्णकटिबंध हवामानामध्ये वाढणारं हे एव्हरग्रीन प्लांट्स आहे. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट hundreds or 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर. वर्षामध्ये आपण जर विचार केला तर जवळपास 100 ते 125 सेंटीमीटर रेनफॉल याला रिक्वायर आहे, अपेक्षित आहे यासाठी. ओके, अँड प्रिफर ॲसिडिक सॉइल. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं ॲसिडिक सॉइल आवश्यक आहे. ॲसिडिक सॉइल म्हणजे काय, आम्लधर्मी अशा प्रकारची जमीन सुद्धा या ठिकाणी प्रिफर असणं आवश्यक आहे. प्रिफर म्हणजे महत्त्वाचे आहे. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी estates are located on the hill slope at elevation of up to 1500 meters. बघा, लक्ष द्या सर्व ठिकाणी पुन्हा एकदा. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट म्हणजे जगामधले सर्वाधिक चांगले अशा प्रकारचे जे चहाचे मळे आहेत ते लोकेटेड म्हणजे वसलेले आहेत. कुठे वसलेले आहेत? हिल स्लोप म्हणजे टेकड्यांच्या उतारावरती ते वसलेले असून ॲट एव्हिलेशन, एव्हिलेशन म्हणजे काय, उंचीवरती, ऑफ अप टू 1500 जवळपास आपण त्याला म्हणू की 1500 मीटर्स इतक्या उंचीच्या वरती ते बसलेले असून स्लोप जो आहे टेकड्यांचा त्या ठिकाणी ते बसलेले आहेत. आणि त्याला जवळपास आपण सर्वांनीच बघितलं आता की 100 ते 125 सेंटीमीटर त्या ठिकाणी रेनफॉल, पाऊस अपेक्षित आहे. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं की टी प्लांट्स ग्रो स्लोली. असं म्हटलं जातं की टी प्लांट्स जे चहाचे जे प्लांट्स आहेत ते अगदी ग्रो स्लोली, हळूवारपणे ते वाढतं. अँड ॲक्वायर रिचर फ्लेवर्स. आणि ॲक्वायर म्हणजे संपादन करणं, प्राप्त करतं. काय प्राप्त करतं? रिचर, सर्वाधिक श्रीमंत, अधिक श्रीमंत किंवा अधिक छान अशा प्रकारचा फ्लेवर. फ्लेवर म्हणजे काय, चव. ॲट धिस हाईट, या हाईटवरती जो चहा असतो त्या हाईटवरती असलेल्या चहाला एक विशिष्ट प्रकारचा फ्लेवर जो आहे तो फ्लेवर त्या ठिकाणी प्राप्त होतो. व्हेन द प्लांट्स मॅच्युअर, ज्यावेळेला हे झाड मॅच्युअर होतं, मॅच्युअर म्हणजे पूर्ण वाढ होते, परिपक्व होतं, त्यावेळेला ओनली द टॉप 1 or 2 इंच ऑफ द प्लांट्स आर पीक्ड. बघा, त्याचा जो 1 किंवा 2 इंचचा जो भाग आहे तो काय करतो? पीक्ड. पीक्ड म्हणजे निवडला जातो किंवा खोडला जातो. दस बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड द फ्लशेस. ते जे बर्ड्स असतात किंवा लिव्ज असतात, कळ्या आणि त्याला पानं म्हणतो आपण, ते आर कॉल्ड फ्लशेस. त्याला आपण फ्लशेस म्हणला जातं. फ्लशेसला मराठीमध्ये रगड म्हणतात, पण आपण म्हणू की तो भाग 1-2 इंचामधला जो बर्डचा आणि लिव्हचा पार्ट्स आहे त्याला फ्लशेस म्हणतात. अ फ्यू फ्लश ॲपर्स ऑन द प्लांट्स एव्हरी 7 or 10 days. बघा, प्रत्येक 6, 7 किंवा 10 दिवसांनी तशा प्रकारचा फ्लश. फ्लश म्हणजे काय? तर फ्लश म्हणजे लिव्ज
अँड द बर्ड्स. त्या ठिकाणी आपल्याला ते काय होतात, ॲपर्स दिसतात ड्युरिंग द पीक ग्रोविंग सीझन. ज्यावेळेला पीक ग्रोविंग सीझन असतो, पीक ग्रोविंग सीझन म्हणजे भरभराटीचा जो काळखंड असतो, त्यावेळेला 7 ते 10 दिवसामध्ये अशा प्रकारचे लिव्ज आणि बर्ड्स आपल्याला त्या 1 to 2 फुटावरती आलेले दिसतात. लेफ्ट टू द ग्रो ऑन इट्स ओन. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन द टी प्लांट्स मे ॲक्च्युअली ग्रो इन टू द स्मॉल ट्री. बघा, खरं हे सर्व जर विचार केला तर ट्री प्लांट्स ग्रोज इन अ व्हॉट वी कॅन से स्मॉल ट्री. छोट्याशा झाडामध्ये त्याचं रूपांतर होते किंवा ते वाढत असतं खरं म्हणजे. बट इन ऑल टी गार्डन्स, परंतु सर्व टी गार्डनचा जर विचार केला तर द प्लांट्स आर पर्न्ड अँड केप्ट ॲट हाईट ऑफ अबाउट 3 feet. बघा, आपण जर विचार केला ट्री गार्डनचा तर आपल्या लक्षात येतं की द प्लांट्स आर पर्न्ड. पर्न्ड म्हणजे काय, छाटलं, छाटणे म्हणजे कट करणं. अँड केप ॲट द हाईट, त्याला एका विशिष्ट हाईटपर्यंत, उंचीपर्यंत ठेवलं जातं. अबाउट 3 feet, जवळपास 3 फुटा इतकं उंचीवर त्याला ठेवलं जाते. तशा प्रकारे त्याची कटिंग केली जाते किंवा त्याला कापल्या जातं वेस्ट हाईट म्हणजे आपल्या कमरेच्या उंची इतकं. टू इनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्स. कारण इनेबल टू इझी, सहज आपल्याला प्लकिंग म्हणजे ती पानं तोडायला सहज सोपं व्हावं यासाठी नियर अबाउट 3 feet, 3 फूट जे आहे 3 फुटापर्यंत त्या झाडाला काटछाट करून त्याची हाईट केली जाते. ओके. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. आपण जो चहा बाय करतो म्हणजे विकत घेतो, त्या चहाला क्लासिफाय, त्याचं वर्गीकरण जे केलं अकॉर्डिंग टू देअर साईज ऑफ लिव्स, त्यांच्या पाण्याच्या आकारावरून त्याला क्लासिफाय म्हणजे त्याचं वर्गीकरण केलं. अकॉर्डिंग टू वी हॅव, त्यानुसार आपण असं म्हणू शकतो आसाम टाईप ऑफ टी. पहिला प्रकार आहे आसाम टाईप ऑफ टी, कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लिव्ह. त्याचं ठळक वैशिष्ट्य असे की आसाम टाईप ऑफ टी जो आहे त्याचे जे लिव्ज आहेत, पानं जे आहेत ते कसे लार्जेस्ट, ते सर्वाधिक लार्ज म्हणजे काय लांब अशा प्रकारचे लिव्ज आहेत. नंबर 2 चायना टाईप्स. दुसरा चहाचा प्रकार आहे चायना टाईप. चायना त्यामध्ये काय कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लिव्ज, त्यामध्ये छोटे, सर्वाधिक छोटे अशा प्रकारचे लिव्ज पानं असतात. अँड नंबर 3 कंबोड. कंबोड मीन्स कॅरेक्टराइज बाय द लिव्ज ऑफ इंटरमिडिएट साईज. हा जो कंबोड टी आहे चहाचा प्रकार, यामधली जी पानं आहेत ती इंटरमिडिएट म्हणजे मध्यम स्वरूपाची पानं जी असतात त्या टीला आपण कंबोड टी म्हणायचं. त्यानंतर सर्वाधिक लहान जे असतात त्याला चायना टी म्हणायचं. आणि सर्वाधिक लांब अशा प्रकारचे लिव्ज असतात त्याला आपण आसाम टाईप ऑफ टी असं म्हणतो, म्हणजे आसाम टी अशा प्रकारे म्हणतो. ओके. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंग्विश अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन इन इंडिया. आपल्या इंडियामधले जर आपण टी ग्रोविंग रिजन बघितले, म्हणजे चहाची वाढ होणारे जे प्रदेश बघितले, तर त्यामध्ये डिस्टिंग्विश अँड डिफरंट, त्यामध्ये भिन्नता आपल्याला 3 प्रकारचे भिन्नता पाहायला मिळते. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट, 3 भिन्नता आपल्याला पाहायला मिळतात. इच ऑफ दस रिजन इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी. बघा, प्रत्येक रिजन जे आहे प्रदेश त्याच्या स्पेशल त्याच्यासाठी तो फेमस आहे, स्पेशल क्वालिटीसाठी फेमस आहे. इट प्रोड्युसेस विच आर युनिक इन टेस्ट, की ज्याची प्रत्येकाची युनिक आहे. युनिक म्हणजे अद्वितीय अशा प्रकारची टेस्ट आहे. अरोमा, अरोमा म्हणजे काय, सुगंध आहे. स्ट्रेंथ एक ताकद आहे. अँड फ्लेवर एक चव आहे त्याची स्पेशल. द 3 रिजन्स आर, ते 3 रिजन जे येतं त्यामध्ये दार्जिलिंग जे आहे तो एक रिजन आहे. इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, जो उत्तर पूर्व दिशेमध्ये आहे तो एक भाग आहे. नंबर 2 आसाम इन फार व्हॉट वी कॅन से दॅट फार नॉर्थ ईस्ट इंडिया, जो ईशान्य भागामध्ये तो आसाम आहे. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया, आणि निलगिरी नावाचा जो रिजन आहे तो दक्षिण भारतामध्ये आहे. व्हॉट अबाउट द स्टोरी दॅट इज रिलेटेड टू द टी, या टी विषयी स्टोरी कोणत्या आहेत त्या स्टोरी सुद्धा आपण पाहतोय. बट वी विल सी द अनदर पार्ट्स ऑफ दिस लेसन इन पार्ट 3. सो वी विल स्टे हिअर. बट बिफोर दॅट सर्वांना एक सूचना आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, डिफिकल्ट वर्ड्स जे आहेत ते वहीमध्ये लिहून घ्या, पाठांतर करा. These are all the words will help you to learn to understand this lesson very well. So सर्वांना all the best and all the best.